जय भीम, नमस्कार मित्रांनो. गेल्या 1.5-2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सावलीमध्ये म्हणा किंवा त्यांचा शोध घेताना 1.5-2 वर्ष सर्व जग ठप्प झालेलं असताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. पर्यायच नव्हता. घराच्या खाली पण उतरता येत नव्हतं. बाहेर पडलं तर पोलीस मागे लागत होते. भयानक असं कोरोनाच्या काळामध्ये सर्व जग थांबलं होतं. आम्ही देखील थांबलो होतो. मग मी माझ्या अभ्यासिकेमध्ये बसून काय करायचा विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता. गेले 40-50 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सातत्याने शोधण्याचा किंवा त्याप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या पोहतीप्रमाणे अभ्यास करत होतो. पण असा अभ्यास करत असताना मला सलगपणे कधीही अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. आणि नेमकं या पार्श्वभूमीवर हे कोरोनाचं संकट आलं आणि पाहता माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला काही बाहेर पडता येणार नाही. आता आपलं जे राहिलेलं जे काम आहे की बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आपल्याला वाचायची होती ती आपण वाचली पाहिजे. आणि मग त्यानंतर मी 2020च्या मार्चपासून लॉकडाऊन झाला आणि बाबासाहेबांचे ग्रंथ वाचायला. आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ वाचणं म्हणजे एक तर फार अलभ्य लाभ होता, कारण एवढा सलगपणे वाचायला संधीच मिळत नव्हती. आणि दुसरं असं की बाबासाहेबांची भाषा, बाबासाहेबांचं इंग्रजी हे समजून घेऊन ते ग्रंथ समजून घेणं, त्याची चिकित्सा करणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणं, हा सगळा भाग लक्षात घेता मला जो वेळ मिळाला त्याचा मला खरोखर आता एक प्रकारे त्याचं समाधान हे आहे की मला तो वेळ मिळू शकला. आता मी अधिक जास्त खोलात जाणार नाही, पण सांगू इच्छितो की आता आपण म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो. मी 25-30 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आपण कसे पाहतो आहोत. बाबासाहेब आंबेडकर आपण समजून घेतो आहोत की नाही बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आपल्याला अन्वेषण करता येतं की नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नेमके आपल्याला कोणती दिशा दाखवतात, त्या दिशेने आपण चाललो आहोत की नाही, असे अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये येत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल माझं स्वतःचं असं एक ऑब्झर्वेशन, निरीक्षण आहे की आंबेडकरी चळवळीतले लोक अजूनही बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे एक भावनात्मक अंगाने बघतात. बाबासाहेब म्हणजे हिमालय, बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, बाबासाहेब म्हणजे दलितांचे मसीहा, बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलं, अशा प्रकारच्या बाबासाहेबांची वर्णनं करता करता बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकेपणाने जे दर्शन व्हायला पाहिजे, ते बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला पाहिजे, ते आमच्या हातून निसटलं. आणि आम्ही भावनात्मक अंगाने बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सूर्य, ह्या सर्व गोष्टी खऱ्या होत्या. पण आपण असं का करत होतो, तर बाबासाहेब आंबेडकर हे मल्टी डायमेन्शनल एक व्यक्तिमत्व आहे. ते विचारानं देखील अति मल्टी डायमेन्शनल आहेत आणि त्या विचारापर्यंत पोचता येत नाही, म्हणून आपण कुठलीही गोष्ट अतिशय मोठ्या प्रमाणात सांगून आपण त्याचं वर्णन करत होतो. आणि ही गोष्ट खरी आहे की तसं बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या छोट्याशा व्याख्येमध्ये त्यांना व्याप्त करणं किंवा त्यांचं डिफाईन करणं एवढं सोपी देखील गोष्ट नाही. म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रंगवताना ते मल्टी डायमेन्शनल रंगवत होतो. आणि मला असं वाटत नंतरच्या या दरम्यानच्या काळात लक्षात आलं, आणि बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत ना, ते तर आपल्याला लोकांच्या पुढे मांडता आलं पाहिजे. पण नेहमी असंच होतं की आपण आपल्याला आवडणारा एक माणूस, तो महान आहे हे सांगताना आपण शब्दातून महान सांगत असतो. प्रत्यक्षामध्ये त्यांच्या त्या मोठेपणाच्या ज्या कर्तृत्वाच्या ज्या खुणा आहेत त्या देखील आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. आणि तो शोधण्याचा प्रयत्न मी या दरम्यानच्या काळामध्ये केला. मी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील किंवा विशेषतः अस्पृश्य समाजातील किंवा दलित समाजातील किंवा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा हा जो भावनात्मक दृष्टिकोन आहे
त्या भावनात्मक दृष्टिकोनाच्या पलीकडे गेलं पाहिजे असं एक मी आवाहन करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांची विचाराची ते मोठेपण आहे, शक्ती आहे, ती आपण समजून घेतली तर निश्चितपणे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर समजू शकतात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी अशा प्रकारे आपल्याला योग्य प्रकारे या देशामध्ये त्यांना प्रेझेंट करता आलं नाही बाबासाहेबांच्या नंतर. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ ही खूप इमोशनल होत गेली, भावनात्मक होत गेली. केवळ गर्जना आणि मोठ्या घोषणा, बाबासाहेब आंबेडकरांच्या जिंदाबादच्या घोषणा याच्या पलीकडे त्याचं अभिनिवेशूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन झालं. मला असं वाटतं आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बैठक मनामध्ये ठरवून आंबेडकरी विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर अधिक जास्त त्यांचे लढे आणि त्या परिणामकारक होऊ शकतात. आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे असं. आता या दृष्टीने खरं म्हणजे म्हणून बाबासाहेब मूलतः सुरुवातीपासूनच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं वाचायला लागलो माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब विद्यार्थी दशेमध्ये असतानाच त्यांच्यात असं एक काही गोष्टी घडल्या की त्या गोष्टीतून त्यांना एक दिशा मिळाली. उदाहरणार्थ बाबासाहेब 7वी इयत्ता पास झाले आणि नंतर मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना एक बुद्धाचं चरित्र देण्यात आलं. तो देखील अतिशय रोमांचक. म्हणजे बाबासाहेबांचे वडील म्हणून ते सत्कार वगैरे करू नये, परंतु शेवटी लोकाग्रह असतो. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी SSC होणे किंवा मॅट्रिकची परीक्षा पास होणे ही देखील फार मोठी गोष्ट होती. आणि त्यांनी बुद्धाचं चरित्र केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेलं दिलं. आणि पाहता पाहता असं झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी ते चरित्र आत्मसात केलं. आणि पुढच्या ज्या वाटचालीमध्ये आपण असं पाहायला मिळतो की नंतर बाबासाहेब मॅट्रिक झाले आणि ते ग्रॅज्युएशनसाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना केळुसकर गुरुजींनी त्यांना सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडे नेलं. आणि हा विद्यार्थी फार हुशार आहे, याला जर चांगल्या प्रकारचं उत्तेजन मिळालं तर हा शिकून पुढे जाऊ शकतो आणि आपल्या समाजाचा उद्धार करू शकतो. म्हणून केळुसकर गुरुजींनीच त्यांना सयाजीराव गायकवाडच्या पुढे नेलं. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे चरित्र वाचलं होतं गौतम बुद्धाचं, त्या चरित्राचा एवढा मोठा परिणाम झाला की आपण देखील काहीतरी एक संशोधन केलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे, मानवी जीवनातल्या प्रश्नांची कुठंतरी उकल केली पाहिजे, अशा प्रकारचा विचार खोलवर असावा असं मला स्वतःला वाटलं. आणि तो प्रत्यय मला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा परदेशामध्ये अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली आणि बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, तेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना बाबासाहेबांची जी वैचारिक धारणा होती ती अशी होती की प्रश्नांच्या मूलभूत अशा गाभ्यापर्यंत जायचं आणि प्रश्नांची उत्तरं शोधायची. मला असं वाटतं की त्या काळामध्ये बाबासाहेब ज्या कोलंबियामध्ये शिकवत होते, म्हणजे 13 ते 16 या दरम्यानच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी आपल्या देशातील परिस्थितीचा आणि प्रश्नांचा डोक्यामध्ये निश्चितपणे काही प्रश्न ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा रिसर्चचा दिशा शोधली असावी मला स्वतःला वाटतं. कारण कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना सर्वात त्यांनी MAला असताना कुठल्या महत्त्वाच्या विषयावर प्रबंध लिहिला, कास्ट इन इंडिया नावाचा. आता अमेरिकेमध्ये गेलेला माणूस अमेरिकन शिक्षण पद्धतीचा किंवा दुसऱ्या कुठल्या विद्याभ्यासाचा अभ्यास करत असताना बाबासाहेब तिथे जाऊन कास्ट इन इंडियाचा का शोध घेतात, ह्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब तिथे जाऊन आपल्या देशातल्या प्रश्नांचा विचार करतात आणि त्यांना आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा ज्याला प्रायोरिटीचा किंवा ज्याला अग्रक्रमाचा विषय असेल तर आपल्या देशातला समाज, आपल्या देशाची समाज व्यवस्था. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो कास्ट इन इंडिया त्या वयाच्या 26व्या वर्षी त्याने तो प्रबंध लिहिलेला आहे 1916 साली. त्या प्रबंधाचं म्हणजे कास्ट इन इंडियामध्ये भारताच्या समाज व्यवस्थेचं चिकित्सा करून
एक निश्चित स्वरूपाचे आपले स्वतःचे निष्कर्ष मांडलेले आहेत आणि त्यामध्ये ते सांगतात की भारतीय समाज व्यवस्था ही चातुर्वर्ण्यावर आहे, त्याचबरोबर ती जातींची आहे आणि जोपर्यंत जातींची समाज व्यवस्था आहे तोपर्यंत भारतामध्ये एकसंघ भारत किंवा एकसंघ समाज निर्माण होणार नाही. हे 1916च्या दरम्यान बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधामध्ये प्रतिपादन करणं हीच गोष्ट मला अतिशय क्रांतिकारक वाटते. या भारतातून गेलेला विद्यार्थी अमेरिकेत शिकत असताना भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करतो आणि तो विचार करत असताना तुम्हाला सांगतो मित्रो, तो जो प्रबंध त्याची आज एक एक ओळ आज देखील वाचले तर कुठल्याही एक देखील त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि निरीक्षणं कुठेही एक देखील चूक आढळत नाही. म्हणून तो एक विषय लक्षात घेतल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेचा देखील अभ्यास केला. त्यांचा त्या ठिकाणचे प्रबंधाचे जे विषय होते, खरं म्हणजे बाबासाहेबांनी जे अभ्यासाचे विषय होते ते आर्थिक विषयावरचे विषय होते. हे भारताची अर्थव्यवस्था हा एक त्यांचा महत्त्वाचा अभ्यासाचा विषय होता. म्हणजे ते दोन गोष्टीने ते दिशा त्यांच्या विचारातून दिसतात विद्यार्थी दिशेमध्ये. एक भारताची समाजव्यवस्था आणि भारताची अर्थव्यवस्था. कारण भारत हा अतिशय गरीब देश आहे आणि हा भारत जर समृद्ध करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, मग भारताची अर्थव्यवस्था आज कशी आहे. म्हणून त्यांनी जे संशोधन केलं त्या संशोधनाच्या विषयामध्ये भारतात ब्रिटिशांच्या काळामध्ये 150 वर्ष राज्य केल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा फायदा उचललेला आहे, नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेतून स्वतःचा फायदा लाटत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान केलं. अशा प्रकारचे निष्कर्ष बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधातून मांडलेले आपल्याला पाहिले. तर या सर्व गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे असं एक विद्यार्थी होते की ते विद्यार्थी दशेमध्ये निश्चितपणे एक आपल्या विचारांची दिशा ठरवलेले आणि त्याप्रमाणे आपलं ध्येय मनाशी ठेवून संशोधन करणारे असे एक विद्यार्थी होते. माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगामी काळामध्ये अस्पृश्यांच्या चळवळीचं नेतृत्व करावं अशा प्रकारचं विचार शाहूंनी मांडल्यानंतर शाहूंनी जे भाकीत केलं की बाबासाहेब आंबेडकर हा या देशाचा आगामी काळामध्ये फार मोठं योगदान देणार, हे देशाचं नेतृत्व करणार, हा होरा आज आपण मागे जाऊन पाहतो तेव्हा खरा ठरलेला आहे. मग शाहू महाराज देखील किती अद्वितीय विचार करणारे होते या गोष्टीचं आपल्याला कल्पना येऊ शकते. बाबासाहेबांनी त्यानंतरच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्यावर या सामाजिक लढ्याच्या जबाबदारी स्वीकारून विचार पावलं टाकत असताना दरम्यानच्या काळामध्ये ते विचार करत होते की मी MA PhD झालो असलो तरी मला पुढच्या काही अजून शिक्षण घेण्याची त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती. आणि मग नंतर ते साधारणतः 20-21 या दरम्यानच्या काळामध्ये मुंबईच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं काम करून काही पैसे जमा केले त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी काही कर्ज घेतलं आणि पुन्हा सयाजीराव महाराजांकडे देखील त्यांनी मला वाटतं शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न केले. पण नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या घेण्यासाठी पुन्हा ते ब्रिटनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं. आणि त्या शिक्षणाचा देखील अभ्यासक्रमाचे विषय आपण जेव्हा पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था हे महत्त्वाचे विषय ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज, नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेमधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करताना असं आपल्या लक्षात येईल मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विषय मांडणारे अर्थशास्त्रज्ञ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये गरिबीच्या विरोधी अर्थशास्त्र कसं असलं पाहिजे, मार्क्सवादी दृष्टिकोनातून कसं असलं पाहिजे, सोशलिस्ट अर्थव्यवस्था कशी असू शकते किंवा अगदी भांडवलदारी पद्धतीची अर्थव्यवस्था कशी, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकाराने अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आपल्याला अर्थशास्त्र या विषयामध्ये पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकर मात्र या दृष्टीने जेव्हा त्यांचा आपण अभ्यासाचे विषय पाहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाची एक नवीन जडणघडण करणारं अर्थशास्त्र निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडतात. आणि ती भूमिका पाहिल्यानंतर बाबासाहेब एक वेगळ्याच प्रकारचे की मी अर्थशास्त्र अशा प्रकारे अर्थव्यवस्था असली पाहिजे की ज्यातून सामाजिक समता निर्माण होऊ शकेल.
अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये मांडली. बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करत असताना दूरवर संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेतील सामाजिक प्रश्नांचा जर अभ्यास करत होते, त्याचबरोबर त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त मला तर नेहमी असं सांगावंसं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल लोक सांगतात की बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते, 24 तासात 2-4 तास ते झोपत होते. बाकीचा जर मला असं वाटतं की पूर्ण वेळ ते अभ्यासामध्ये, ते लायब्ररीमध्ये जात तर सर्वात पहिल्यांदा लायब्ररीत प्रवेश घेणारे, सर्वात उशिरा शेवटी बाहेर पडणारे. आणि ते एकाच लायब्ररीत नव्हे, ते एका शहरातल्या 3-3, 4-4 लायब्ररीमध्ये ते जाऊन अभ्यास करतात. आता काय वाचत असतील याचा जेव्हा मी एक संशोधक वृत्तीने अभ्यास केला, ते काय फक्त अकॅडमिक आपला अभ्यास करत होते का, आपल्या PhDचा अभ्यास किंवा बाराटलाचा अभ्यास किंवा DSCचा अभ्यास. तर मला असं वाटतं की अशा एका विशिष्ट अकॅडमिक करिअरचा ते अभ्यास करत नव्हते, तर त्या काळामध्ये त्यांच्या अभ्यासाचे जे विषय होते हे विषय या देशाच्या भवितव्याशी निगडीत होते. म्हणजे आगामी काळामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे, आपल्या देशामध्ये लोकशाही येणार आहे, लोकशाहीला निश्चित स्वरूपाने अर्थ प्राप्त करून देणार किंवा राज्यघटना येणार असेल, तर मग त्यांनी त्या काळामध्ये राज्यघटनांचा अभ्यास केला, जगातल्या क्रांत्यांचा अभ्यास केला. कोणकोणत्या देशामध्ये अमेरिकन राज्यक्रांतीचा अभ्यास केला त्यांनी, ब्रिटनच्या राज्यक्रांतीचा, फ्रेंच रेव्होल्युशनचा अभ्यास केला आणि तिथे लोकशाह्या कशा निर्माण झाल्या, दरम्यानच्या काळामध्ये राजेशाह्या कशा नष्ट झाल्या, त्या ठिकाणी लोकशाही येताना काय काय प्रकारचे संघर्ष निर्माण झाले आणि लोकांचं राज्य कसं कसं आलं, नंतर त्या ठिकाणी राज्यघटना कशा आल्या, त्या राज्यघटनामध्ये काय काय तरतुदी होत्या, त्या तरतुदी आपल्या भारतामध्ये आपल्याला लागू करता येतील का, मग त्याची भारतामधले कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये काय आहेत, फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये काय आहेत, किंवा अमेरिकन राज्यघटनेमध्ये काय आहे, ह्याचा शोध ते त्या ठिकाणी अभ्यास करत असताना ते घेत होते. आणि म्हणून आगामी काळामध्ये आपल्या देशामध्ये जर लोकशाही आली तर या लोकशाहीला चौकट द्यावी लागणार राज्यघटनेत, तर ती ही राज्यघटना निर्माण जर होणार असेल तर त्या राज्यघटनेमध्ये आपल्याला देखील योगदान करता जर आलं तर त्याचा देखील ते मनामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं ते खुणगाट ठेवून अभ्यास करत होते. आणि म्हणून आता लोकशाही आली, आता स्वातंत्र्य आले ना, आता राज्यघटना करायला बसानंतर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना बनवायला बसलेले नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडा म्हणजे 1923च्या अगोदरच सर्व देशातल्या लोकशाही देशातल्या राज्यघटनांचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. हे मी तुम्हाला मुद्दाम यासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या या राष्ट्रप्रेमाबद्दल कुणी आत्तापर्यंत बोललेलंच नाही, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी दूरगामी स्वरूपाचा विचार करून आगामी काळामध्ये आपल्या देशात लोकशाही आली तर आपल्याला जर राज्यघटना निर्माण करावी लागणार आहे आणि मग ती करायची असेल तर त्याचा अभ्यास आत्ताच आपण केला पाहिजे. तो अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केला. मग तो अभ्यास करताना आपल्या देशामध्ये असलेली विषमतापूर्ण समाजव्यवस्था आहे तर ती कशी नष्ट करायची, जातींची समाजव्यवस्था आहे ती कशी नष्ट करायची, मग त्याची काय उत्तरं शोधायची, मग या सर्व गोष्टींचा ते त्यावेळेला अभ्यास करत होते. आणि म्हणून मग नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की मग बाबासाहेब 23 सालानंतर भारतामध्ये आल्यानंतर चळवळी सुरू केल्या. तर त्याच्यापूर्वी तुम्हाला कल्पना आहे की मग त्यांनी एकीकडे अस्पृश्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आणि दुसरीकडे देशपातळीच्या प्रश्नांचा ते अभ्यास मांडायला सुरुवात केली. तर अस्पृश्यांच्या प्रश्नापैकी मला वाटतं की त्यावेळेला देशामध्ये एक स्वराज्याची चळवळ चालू होती. गांधीजींच्या नेतृत्वामध्ये स्वराज्याची चळवळ फार पुढे गेली होती, कारण गांधीजी देखील 17च्या अगोदरच ते आले होते. गांधीजी आणि आंबेडकर हे जरी आमनेसामने आले असले तरी खऱ्या अर्थाने मला एक दुसरी गोष्ट या ठिकाणी मांडायची आहे की गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये आपण आतापर्यंतचा जो कोणी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये गांधी विरोधी आंबेडकर अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मताशी मी सहमत आहे. कारण म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांच्याची विनाकारण संघर्ष उभा करण्याची गरज नाही. एक गोष्ट खरी आहे की गांधीजी हे स्वराज्याच्या चळवळीमध्ये अग्रणी होते आणि ही स्वराज्याची चळवळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं की गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये एक कळत नकळतपणे जो लोक संघर्ष दाखवतात त्या संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे असं मला स्वतः अलीकडच्या काळामध्ये वाटायला.
त्याचं कारण असं आहे की गांधीजी स्वराज्याची मर्यादित विचार करत होते की स्वराज्य आलं पाहिजे, आणि संपूर्ण समाजव्यवस्थेबद्दल विचार केला तर गांधीजी जैसे होते, म्हणजे ते परंपरागत हिंदुत्ववादी होते, हिंदू होते, आणि हिंदू व्यवस्थेला धक्का न लावता स्वराज्य निर्माण झालं पाहिजे असं त्यांचं एक माफक अशी त्यांची कल्पना होती. आणि बाबासाहेब आंबेडकर आले तर त्यांना आता स्वराज्य आल्यानंतर आपल्याला एक नवीन लोकशाही निर्माण करायची आहे, तर या नवीन लोकशाहीमध्ये अस्पृश्यांना काय अधिकार मिळतील अशा प्रकारची विवंचना बाबासाहेबांची, ती जी गांधींच्या डोक्यामध्ये नव्हती. म्हणून गांधीजींच्या पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रश्न निर्माण केले ते या इथल्या समाजव्यवस्थेचे प्रश्न होते, इथल्या जुन्या व्यवस्थेला धक्का लावणारे होते, म्हणून ते एकदम ऑफेन्सिव्ह अशा प्रकारचे ते प्रश्न पुढे आहे. जेव्हा बाबासाहेबांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये 30-35च्या दरम्यान वाटचाल करत असताना बाबासाहेबांनी म्हणजे 1916 साली त्यांनी कास्ट इन इंडिया प्रबंध लिहिला, आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 1935-36च्या दरम्यानामध्ये जो ॲनिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथामध्ये हिंदू समाज व्यवस्थेचं एक चिकित्सा केली त्यांनी. आणि हिंदू समाज व्यवस्था ही जातींची समाज व्यवस्था आहे, आणि जोपर्यंत जातींची समाज व्यवस्था आहे तोपर्यंत या देशामध्ये एक राष्ट्र निर्माण होऊ शकणार नाही असा प्रचंड प्रबंध, म्हणजे तो जातपात तोडक मंडळासाठी त्यांनी तो लिहिला. त्याच्यामध्ये जाती तोडल्या पाहिजे, जाती नष्ट केल्या पाहिजे, एक अतिशय ज्याला काय म्हणतात निखालक सत्य आणि अतिशय जोरदारपणे बाबासाहेबांनी प्रतिपादन केलं. आणि ते म्हणजे ते या भारतीय समाजाला एकदम ऑफेन्सिव्ह वाटलं की हा माणूस काल परवा येतो आणि या देशामध्ये हिंदू समाज नष्ट करायला निघालेला आहे, जातीव्यवस्था नको म्हणतोय. तर तो थोडासा एक फार मोठा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेपासूनच खऱ्या अर्थाने या देशाच्या भवितव्याचा विचार करणारे आणि त्या दिशेने आपल्या अभ्यासाची दिशा ठरवणारे एक विद्यार्थी होते. आणि त्यांनी जो अभ्यास केला तो अभ्यास देखील जसा गौतम बुद्ध मानवी दुःखाची कारणं शोधा आणि शोधण्याचा तो घराच्या बाहेर पडतो आणि त्या पद्धतीने प्रचंड आयुष्यभर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. गौतम बुद्धाला देखील अचानक ज्ञान प्राप्त होत नाही. तर गौतम बुद्ध जसा हिंदू धर्मातील सर्व आश्रमामध्ये जातात, कुठल्या कुठल्या आश्रमामध्ये काय शिकवलं आहे हे पाहतात आणि मग त्यांचे समाधान होत नाही, पुढच्या आश्रमात जातात आणि ते प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत एक दिवस आपण पाहतो की गौतम बुद्धाला मानवी जीवनातील जे दुःख आहे त्या दुःखाची कारणं त्यांना कळायला लागतात आणि खऱ्या अर्थाने गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती होते असं आपण म्हणतो. त्यांना प्रज्ञा प्राप्त होते, त्या जीवनाचा अर्थ कळायला लागतो. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये एक होतं ते की त्यांना या देशामध्ये लोकशाही निर्माण करून सर्व समाज एका समानतेच्या पातळीवर आणणे आणि त्याच्यातच त्यांना त्याच्यामध्ये मानवी समूह सुखी होतील अशा प्रकारची अपेक्षा असावी. म्हणून मानवी समूहांना सुखी करणारी लोकशाही, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही लोकशाही निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी या सर्व जगातल्या सर्व लोकशाहींचा अभ्यास केला आणि तशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी राज्यघटना समितीमध्ये त्यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये देखील आपलं योगदान केलं. मी दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं आपल्याला पुन्हा थोडं मागे नेतो की बाबासाहेब आंबेडकरांनी MA PhD बाराट लॉ या पदव्या धारण केल्यानंतर देशात येतात आणि पुन्हा त्यांनी अस्पृश्यांना मानवी हक्क मिळाले पाहिजे, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, देशामध्ये एक समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी त्यांची चळवळ सुरू केली. आणि ही चळवळ सुरू करत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये ब्रिटिशांकडे काही मागण्या केल्या. त्यापैकी महत्त्वाची मागणी होती की 1918 साली साऊथ गोवा कमिटीमध्ये अस्पृश्यांना मतदानाचा हक्क मागितला. नंतर त्याने 1928 साली सायमन कमिशन पुढे मतदानाचा आणि निवडणुकीला उभे राहण्याचा. 18 साली पहिल्यांदा जेव्हा साऊथ ब्युरो कमिटीच्या पुढे गेले त्यावेळेला काँग्रेसने आणि स्वराज्याची चळवळ करणारे गांधीजी आणि काँग्रेसने त्याच्यावर बहिष्कार टाकला. बाबासाहेबांनी मात्र बहिष्कार टाकला नाही. का टाकला नाही? त्यांना असं वाटलं की माझा अस्पृश्य समाज मनुस्मृतीमुळे 2000 वर्ष यांना कुठले अधिकार नव्हते, त्यांना अधिकार मिळणं गरजेचं होतं. त्यांनी त्यावेळेला मला हे अधिकार मिळाले पाहिजे, मला निवडणुकीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर निवडणुकीला उभे राहून सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशा प्रकारची ते मागणी.
आपल्याला कदाचित त्यावेळेला तरी देखील काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप बाबासाहेबांच्यावर टीकांचा भडीमार केला. स्वराज्य चळवळीने साऊथ ब्युरो कमिटीवर बहिष्कार टाकला असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कसं काय तिथे गेले आणि निवेदन दिले. बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या या अस्पृश्य वर्गाला मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, मानवी अधिकार मिळालेच पाहिजे. आणि त्या काळामध्ये अशा चर्चा चालू होत्या, स्वातंत्र्य आलं तर निवडणुकीच्या म्हणजे मतदानाचे अधिकार एक तर सुशिक्षितांना मिळतील किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त अशा लोकांना मिळतील. त्याला तोंबळ्यांचं काम काय विधानसभामध्ये किंवा विधानभवनामध्ये, अशा प्रकारची चर्चा त्यावेळेला टिळकांनी केल्याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून बाबासाहेब खूप त्याबाबत अतिशय तीव्रपणे विचार करत होते की अस्पृश्यांना आता लोकशाहीमध्ये अधिकार मिळालेत, आपल्या देशातली अस्पृश्यता संपेल. मग ती मागणी केली. साऊथ ब्युरो कमिटी, त्यानंतर 1928च्या सायमन कमिशनच्या पुढे, आणि त्याच्यानंतर गोलमेज परिषद आली 1930 साली. ब्रिटिश सरकारने पुन्हा भारतातल्या सर्व त्या काळचे राजकीय पक्ष, राजे महाराजे, धर्माचे लोक यांना बोलवलं. तर अस्पृश्यांचा पुढार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा बोलवलं तर गोलमेज परिषदेमध्ये देखील बाबासाहेबांनी हीच मागणी केली की मला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजे. आता स्वतंत्र मतदारसंघ मागण्याचा हेतू होता की अस्पृश्यांना सत्तेमध्ये आणि जनजीवनामध्ये कुठल्या प्रकारचे अधिकार देतो, हे राजकीय अधिकार मिळालेच पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता. आणि म्हणून हा मांडणी करत असताना त्यांनी ब्रिटिशांवर देखील प्रचंड टीका केली. कारण ती आपण समजून घेतली पाहिजे. गांधीजींनी 1942 साली चले जावची गोष्ट म्हणून बाबासाहेबांनी 1930 साली ब्रिटिशांना खडसावून सांगितलं की तुम्ही 150 वर्ष आमच्या देशामध्ये राज्य करतात, पण या 150 वर्षामध्ये तुम्ही अस्पृश्यांची परिस्थिती काय आहे? त्यांना मंदिर प्रवेश नाही, त्यांना पाणी भरता येत नाही. महाडचा सत्याग्रह नुसार 27 साली झाला होता. 30 साली बाबासाहेब सांगत होते की महाडमध्ये आम्हाला पाणी भरायला मिळत नाही. 30 साली काळाराम मंदिर सत्याग्रह करावा लागतो, आम्हाला मंदिर प्रवेश नाही. तुम्ही 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, तुम्ही आमच्यावर राज्य करून काही उपयोग, तुमचा आम्हाला काही उपयोग झालेला नाही, त्यापेक्षा तुम्ही चालते झालेले बरं, तुम्ही गेलेले बरे, आम्ही आमचं बघू. अशा प्रकारे निर्वाणीचं भाषण बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये करतात आणि ब्रिटिशांना खडसावून सांगतात की तुम्ही आता आमच्या देशामध्ये राज्य करण्याची गरज नाही, आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजे, तुम्ही आम्हाला काही हक्क दिले नाही, असे सांगणारे बाबासाहेब किती मोठे देशभक्त होते का. आणि ज्यावेळेला बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं की ब्रिटिशांनी आता चालतं झालं पाहिजे, त्यावेळेला भारतामध्ये प्रचंड लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती केली आणि म्हणाले अरे बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांवर प्रचंड मोठी टीका केली. नंतरच्या कालखंडामध्ये मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ही जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांची ही जी मागणी होती त्या मागणीला गांधीजींनी मात्र विरोध केला. पण गांधीजींना असं वाटत होतं की बाबासाहेब आंबेडकर हे एकूण हिंदू समाज, म्हणजे एकीकडे ते विश्लेषण करत होते जातीच नष्ट झाल्या पाहिजे, दुसरीकडे ते म्हणत होते आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ आले पाहिजे. आणि अशा हे बाबासाहेब आंबेडकर हा एक आता प्रचंड विद्वान गृहस्थ, एवढे ऑफेन्सिव्ह, त्या असे एक आक्रमकपणे आपली भूमिका मांडतो आहे. आणि तीच मात्र तथाकथित या देशातल्या राज्यकर्त्यांना किंवा जे पुढारी होते राष्ट्रीय चळवळीवर काम करणारे यांना ते आवडत नव्हत्या. आणि त्या काळामध्ये या स्वराज्याच्या चळवळीतून, काँग्रेसच्या चळवळीतून बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय उघडपणे त्यांच्यावर टीका टिप्पणी नव्हे तर त्यांना शिव्याशाप देखील देण्यात आला. साऊथ ब्युरो कमिटीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मागितला आणि मुलाखत दिली. तर स्वराज्याच्या चळवळीतील लोकांनी बाबासाहेबांना म्हणाले की हा आमच्यातला फुटपाड आहे. नंतरच्या काळामध्ये देखील असा एक तपशील आला की आपल्याला कल्पना आहे की त्याच्यानंतर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी होणार, ते देखील मी जाता आता सांग. बाबासाहेब आंबेडकर असा प्रचंड विद्वान ग्रस्त होते की त्यांनी जगातल्या कुठल्या देशामध्ये काय व्यवस्था आहे सामाजिक आणि राजकीय, तर त्याचं विश्लेषण करून त्याच्यावर भाष्य करणं एक जागतिक पातळीवरचा एक उंचीचा दर्जाचा एक इंटेलेक्च्युअल म्हणून बाबासाहेब पाकिस्तानच्या प्रश्नाबद्दल त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला. आणि पाकिस्तान हे मुस्लिमांचा हा प्रश्न कसा आहे याचं विश्लेषण केलं. पण तो ग्रंथ लिहिल्याबरोबर त्यांच्या बाबासाहेबांच्या विरुद्ध टीकेची राळ उडवण्यात की बाबासाहेब आंबेडकरांना या देशाने समजून घेतलं नाही. आणि ते आपण समजून सांगण्याचा आपल्या अभ्यासाचा विषय असा असला पाहिजे की आजच्या माझ्या या सांगण्याचा हेतू देखील असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना या देशाने प्रत्येक टप्प्यावर समजून घेतलं नाही. त्यांनी जेव्हा म्हटलं की साऊथ ब्युरो कमिटीमध्ये अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार पाहिजे तर त्याला म्हणाले की हा फुटपाड आहे.
ते सायमन कमिशन पुढे त्यांनी निवेदन दिलं आणि सांगितलं की आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे, तिथेही त्यांना फुटपाट आहे म्हटलं. त्यानंतर पाकिस्तानवर त्यांनी ग्रंथालयाने पाकिस्तानच्याबद्दल त्यांनी खरं म्हणजे खूप दुसरी आवृत्ती काढली. त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की मला एकसंघ भारत हवा आहे, मला स्वतंत्र पाकिस्तानची मी कुठेही मागणी केलेली नाही. आणि एकसंघ भारत कसा होऊ शकतो याच्यासाठी प्रचंड आर्ग्युमेंट त्यांनी या थॉट्स पाकिस्तानमध्ये मांडलेले. त्यापैकी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जगाच्या पाठीवर अनेक असे देश आहेत, निनाद जातींचे निनाद धर्माचे लोक राहतात. कुठे डच आहेत, कुठे तुमचे फ्रेंच आहेत, कुठे इंग्रजी आहेत, आणि त्या ठिकाणी जर लोक एकत्र राहू धर्मनिरपेक्ष राहू शकतात, तर भारतात का राहू शकत नाही, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करून देखील बाबासाहेब आंबेडकर हे देशद्रोही आहेत, यांनी पाकिस्तानला मदत केली, अशा प्रकारचा देखील इथे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांना एक प्रकारचं निर्बसना करण्याचा प्रयत्न झाला. बाबासाहेबांनी या निर्णय टप्प्यावर समजून घेतलं नाही. त्यातला सर्वात महत्त्वाचा मी जे टप्पे सांगितल्यापैकी ॲनिलेशन ऑफ कास्ट, यामध्ये जाती नष्ट करा ही भूमिका सांगताना तो प्रोग्राम फार ऑफेन्सिव्ह म्हणजे खूप असा आक्रमक वाटतो, परंतु तो वास्तवाचा विचार केला तर या देशामध्ये असलेल्या हजारो जातीने विभागलेला देश हा एकसंघ होत नाही, होऊ शकत नाही. हे विदारक वास्तव, या विदारक वास्तवाकडे मात्र आपला देश पाठ फिरवतो, असं एक चित्र पाहायला मिळतं. पण या पार्श्वभूमीवर वाटचाल करत असताना आपण पाहायला मिळालं की बाबासाहेब आंबेडकर शेवटी ब्रिटिश एक चांगल्या एक पॉझिटिव्ह काही गोष्टींचा मी आता इथे उल्लेख की त्यांच्यामध्ये जे कर्तृत्व होतं ते प्रचंड अभ्यासाने आणि खूप ज्याला म्हणतात जागतिक स्तरावरचा अभ्यास केल्यामुळे त्यांचं ते ज्ञान ज्याला म्हणतात त्याचा प्रत्यक्ष त्याचे परिणाम त्यांच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ब्रिटिश काळामध्ये त्यांना मग ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये घेतात 1942 ते 46, त्यावेळेस ते तीन चार श्रम मंत्री होतात आणि त्यावेळेला श्रम विभागामध्ये म्हणजे स्त्री आणि पुरुष हे समान पातळ वेतन दिलं पाहिजे, स्त्रियांना बाळपणाच्या रजा दिल्या पाहिजे तर आहेत, पण संप कसे होता का म्हणे किंवा संप करण्याचा अधिकार कसा मूलभूत आहे, या सगळ्या गोष्टीचं ते तुम्हाला एक मांडणी काढतात. जल संपत्ती या विषयाच्या संदर्भात मंत्री असताना त्यांनी आपल्या देशाच्या जलनीतीचा एवढा मूलभूत अभ्यास केला की भाकरा नांगल धरण दामोदर व्हॅली प्रोजेक्ट हे बाबासाहेबांच्या काळात पहिल्यांदा आपल्या देशामध्ये झाले. आणि दामोदर व्हॅली प्रोजेक्ट हा त्यांनी अमेरिकेमध्ये शिकत असताना टेनेसी नदीवर कशा प्रकारे तो प्रकल्प उभा केलेला आहे, तशाच प्रकारचा प्रकल्प आपण बिहारमधले ही जी दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आहे तो केला पाहिजे ह्याची मांडणी केली. तिकडचे सगळे तज्ज्ञ बोलवले अमेरिकेचे आणि त्यांना पाहणी करायला लावले, त्यांचे निष्कर्ष घेतले आणि त्यांचे डिझाईन घेऊन दामोदर व्हॅली प्रोजेक्ट मांडला. आणि तो प्रोजेक्ट एवढा यशस्वी कारण त्या काळामध्ये बिहारमधून निघणाऱ्या ज्या नद्या होत्या खाली कलकत्त्यापर्यंत जाईपर्यंत संपूर्ण जॉग्राफिकल म्हणजे नुकसान करायचे, प्रचंड पूर यायचे आणि माणसं म्हणजे उद्ध्वस्त व्हायची. तर तो एक प्रोजेक्ट आणला. परंतु त्याही पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाच्या समृद्धीचा, आपल्या देशाच्या विकासाचा, औद्योगिक विकासाचा जे सूत्र सांगितलं ते सर्वात महत्त्वाचं. तेच या ऊर्जा विभागाचं पुन्हा ते मंत्री असताना त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये आपला देश समृद्ध करायचा असेल तर नद्या अडवल्या पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, त्याच्यावर धरणं बांधली पाहिजे, धरणावर वीज निर्माण केली पाहिजे, विजेतून उद्योग निर्माण केले पाहिजे, उद्योगधंद्यातून लोकांना रोजगार मिळतील आणि संपूर्ण देशाचा विकास होऊ शकतो. हे सूत्र हे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्या दामोदर व्हॅली प्रोजेक्ट देताना तर अशा प्रकारचे सर्व म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील जसं समाजव्यवस्थेबद्दल त्यांना विषमताच्या विरोधी त्यांनी लढाई केली की जाती व्यवस्था मला नको आहे, त्याचप्रमाणे इकडे अर्थव्यवस्थेमध्ये जी विषमता नष्ट होऊन या देशातला इथला माणूस हा सुखी झाला पाहिजे अशा प्रकारचं देखील त्यांनी ते मांडणी केली. अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर मग पुढच्या काळामध्ये आपण पाहायला मिळालं की स्वातंत्र्य आलं आणि स्वातंत्र्य येण्यापूर्वी आपल्या भारतामध्ये राज्यघटना समिती निर्माण झाली. त्या राज्यघटना समितीमध्ये गांधीजींच्या किंवा त्या काळामध्ये लक्षात आलं की आपल्या या देशाचा सर्वंकष प्रश्नांचा जर अतिशय बारकाईने गंभीरपणे अभ्यास केला असेल आणि जगातल्या लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास जर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली आणि मग बाबासाहेब एक घटनाकार म्हणून
आपल्याला पुढे त्यांचं योगदान पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली तर मूलभूत जर आपण गोष्टीचा विचार केला तर त्यांना या देशाची पुनर्रचना करायची होती. म्हणजे घटना समितीच्या पहिल्या भाषणामध्ये ते म्हणतात की आपल्याला आता या देशाला आपल्या देशामध्ये जी समाजव्यवस्था ही आदर्श नाही आहे, ही विषमतेवर आधारित आहे, हजारो जातींची आहे, इथे एक संघ राष्ट्र होत नाही. पण आपल्याला जर एक संघ देश करायचा आहे आणि एक संघ करण्यावाचून कोणी आपला अडू शकत नाही, परंतु आपल्याला आपल्या देशाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजे विषमतापूर्ण समाज हा एक संघ कसा करायचा आहे ह्याच्यासाठी त्यांनी मग ते मांडतात आणि मग ते आपल्याला जी राज्यघटना आहे ही राज्यघटना देतात. त्याच्या तपशिलात आपण इथे जास्त बोलणार नाही. पण अशा प्रकारे देशाच्या प्रत्येक प्रश्नावर अतिशय गंभीरपणे अभ्यास करून विचार करणारे आणि प्रत्यक्ष त्या कृती करणारं एक अतिशय मोठं एक महान वैचारिक असं ते बाबासाहेबांचा संघर्ष आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. तो संघर्ष पुढं प्रत्येक राज्यघटनेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि राज्यघटना आपली ही धर्मनिरपेक्ष राज्यघटना असली पाहिजे, सर्व धर्मांना समान मूल्य असलेली राज्यघटना असली पाहिजे, अशा प्रकारचा तो विचार ते मांडतात.